नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता महिला कुठली पण असू द्या, पण प्रत्येक महिलेचं एक कॉमन स्वप्न फिक्स असतं, ते म्हणजे आपला चेहरा सुंदर असावा, गोरा असावा, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डागडबे नसावे किंवा पिंपलचे डाग नसावे, वांगाचे डाग नसावे. यासाठी आपण भरपूर असे उपाय देखील करतो. काही लेडीज घरगुती उपाय करतात, तर काही डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट देखील घेतात, परंतु त्यांना तरीही फरक पडत नाही. तर आज मी तुमच्यासोबत एक सुंदर अशी सोपी रेमेडी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमची सगळे काही वांगाचे डाग असतील किंवा पिंपलचे डाग असतील ते दूर होण्यास खूप जास्त मदत होणार आहे. तर जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर बघा, स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला या रेमेडीचा फायदा होणार आहे. 100% गॅरंटी देऊन सांगते, कारण मी स्वतः याचा यूज करत आलेले आहे आणि म्हणूनच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. आणि तुम्ही माझे एक फॅमिली आहात, एक सबस्क्रायबर तुम्ही, जी फॅमिली आहे माझी, त्यासाठी मी तुमच्यासाठी तुमचा फायदा होईल अशीच गोष्ट मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यातलाच हा एक उपाय आहे. तर बघा, या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला प्लॅस्टिकची वाटीच यूज करायची आहे. स्टीलची वगैरे वाटी अजिबातच यूज करायची नाही आहे. शक्यतो नसेलच तुमच्याकडे प्लास्टिकची तर स्टीलची वापरली तरी चालेल, काही अडचण नाही आहे, पण जमेल तर प्लॅस्टिकचीच वाटी यूज करा. तर बघा, मी या ठिकाणी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही फ्रेश ॲलोवेरा जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा वापरली तरीही चालेल. त्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे हळद. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, हळदी मध्ये अशा काही प्रॉपर्टीज असतात की ज्यामुळे आपल्या स्किन ग्लो करण्याचं किंवा मग जे काही काळे डाग असतात ते सुद्धा रिमूव्ह करण्याचं काम ही हळद करत असते. आता तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपण एखादं काही इमर्जन्सी लागलं तर त्यावेळेस पटकन हळद लावतो, जे की जखम भरून काढण्याचं काम ही हळद करते. सेम त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरील डागडब्बे असे रिमूव्ह करण्याचं कामसुद्धा ही हळद खूप इम्पॉर्टंट मानली जाते. तर बघा, त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे तुरटी. तुरटी ही जसं पाणी शुद्ध करण्याचं काम करते, सेम त्याच पद्धतीने आपला चेहरा क्लीन करण्याचं काम ही तुरटी नेहमी करत असते. आणि तुम्ही कुठेही जा, कोणाच्याही तोंडून तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की आपल्या चेहऱ्यासाठी तुरटी खरंच खूप रामबाण उपाय मानली जाते. त्यामुळे तुरटी आपल्याला या ठिकाणी ॲड करायची आहे. अगदी थोडेसेच मी 2-3 खडे जे आहे तुरटीचे यामध्ये टाकलेले आहे. जास्त तुरटी घेण्याची देखील गरज नाही आहे, थोडीशीच तुरटी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे बदाम. बदाम हा चेहऱ्यासाठी खरंच खूप गुणकारी असतो. जसं आपण त्याचं सेवन केल्यानंतर आपल्या शरीरासाठी बदाम हे चांगलं असतं, सेम त्याच पद्धतीने जर बदामाचा लेप जर आपण आपल्या चेहऱ्यावरती लावला तर खूप छान रिझल्ट यामुळे बघायला मिळतो. आणि तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जर डागडब्बे असेल किंवा मग जास्त प्रमाणामध्ये वांगाचे डाग जर आलेले असेल तर तुम्ही नक्कीच बदामाचा यूज केलाच पाहिजे, कारण बदाम हे ते डाग घालवण्यासाठी खरंच खूप गुणकारी आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बघा, बदाम घ्यायचा आहे. बदामाची मी या ठिकाणी अगदी थोडीशी पावडर तयार करून घेतलेली आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठ पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून घरातीलच वस्तू आपल्याला वापरायची आहे. 1 रुपयाही खर्च करण्याची या ठिकाणी गरज नाही आहे. तर बघा, मी एक छोट्या साईजचा बटाटा या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. आता ह्या बटाट्याचा जो चीक असतो, म्हणजे जे काही पाणी निघतं ते आपल्या चेहऱ्यावरती जे काही प्रॉब्लेम असतात, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तो रिमूव्ह करण्यासाठी हा बटाटा गुणकारी मानला जातो. असं नाही की वांगाचे डाग घालवण्यासाठीच याचा वापर केला जातो, तसं अजिबात नाही आहे. चेहरा ग्लो होण्यासाठी देखील हा महत्त्वाचा आहे, सोबतच पिंपल्स घालवण्यासाठी देखील हा महत्त्वाचा आहे. वांगाचे डाग देखील याने खूप लवकर कमी होतात. तर बघा, मी याला व्यवस्थित किसून घेतलेला आहे. आणि अर्धाच बटाटा मी या ठिकाणी यूज केलेला नाही आहे, छोटासाच बटाटा घेतला होता, त्यातला अर्धा बटाटा मी किसून घेतला आणि त्याचा जो रस आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. ज्या वाटीमध्ये आपण मिश्रण ॲड केलेलं होतं सगळं काही, त्या मिश्रणामध्ये आपल्याला हा बटाट्याचा रस देखील ॲड करायचा आहे. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.
कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या खूप फायद्याचे असतात. काही किचन टिप्स असतात, तर काही आपल्या केसां रिलेटेड किंवा चेहऱ्याच्या रिलेटेड असे मी भरपूर महत्त्वाचे व्हिडिओ जे आहे तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कुठलीही क्युरी असेल, कुठलीही माहिती जर हवी असेल माझ्याकडनं, तर माझं इन्स्टा पेज आहे प्राजू ब्लॉग म्हणून. त्या इन्स्टा पेजवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला नक्की तुमचे काही जे प्रॉब्लेम असेल तिथे तुम्हाला रिप्लाय द्यायला नक्की अवेलेबल असणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने सगळ्या काही ज्या गोष्टी आपण यामध्ये ॲड केलेल्या आहे त्या मिक्स करून घेतलेल्या आहे. आता राहिला प्रश्न, याला लावायचं कसं ते सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपण वेळेवरती सगळ्या स्टेप जर फॉलो केल्या नाही तर त्याचा रिझल्टही आपल्याला मिळत नाही. त्यामुळे हे लावायचं कसं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे एक कापूस. कापसाच्या मदतीने आपल्याला चेहऱ्यावरती लावायचं आहे. आता लावायचं तर हे तर सगळ्यांना लावता येईल, पण कधी लावायचं किंवा कुठल्या वेळेला लावायचं ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, आपल्याला याचा वापर तुमच्याकडे जर खूप जास्त वेळ असेल, म्हणजे तुम्ही हे आठवड्यातून 2-3 वेळा जर तुम्हाला बनवायला हे शक्य होत असेल, तर आठवड्यातून जास्तीत जास्त 3 वेळा हे लावायचं आहे. आणि तुमच्याकडे जर खूप वेळ असेल तर तुम्ही रोजही याचा वापर केला तरीही चालेल. यामध्ये सर्व काही नॅचरल गोष्टी आपण ॲड केलेल्या आहे. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती होणार नाही. आणि बघा, व्यवस्थित चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हे व्यवस्थित ॲप्लाय करायचं आहे. 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावरती असं सुकून द्यायचं आहे. व्यवस्थित तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये मालिश देखील चेहऱ्याची करू शकतात. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. आणि ज्यावेळेस आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं त्यावेळेस आपल्या चेहऱ्याचे सगळे काही प्रॉब्लेमसुद्धा दूर होतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, दिवसातून आपल्याला भरपूर असं पाणी देखील प्यायचं आहे. कारण ही रेमेडी यूज केल्यानंतर जेवढा काही रिझल्ट मिळतो त्यापेक्षा दुपटीचा रिझल्ट आपण जेवढं काही पाणी पितो त्या पाण्यामुळे आपल्या जे काही चेहऱ्याचे प्रॉब्लेम होतात ते दूर होण्यास खूप मदत होते. आणि बघा, त्यानंतर 10 ते 15 मिनटानंतर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघणार आहे. ज्यांनी कुणी याचा यूज केला त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की कळवा की खरंच याचा खूप छान रिझल्ट आहे. कारण तुमचे एकाची कमेंट बघून इतरांचा देखील खूप जास्त मोठा फायदा होणार आहे. आता मी सांगून जास्त त्यांचा विश्वास बसणार नाही, पण तुमची एखाद्याची कमेंट बघून नक्कीच त्यांचा फायदा होणार आहे. आणि बघा, हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल, तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील चेहऱ्यासंबंधीचे जे काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा ते दूर करू शकेल. आणि तेही घरच्या घरीच, कुठलाही खर्च न करता. आणि बघा, अगदी ग्लोविंग स्किन तुमची या ठिकाणी होणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.